हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना, मग मी कशाला बोलू? तुम्ही तर ठरवूनच आलेलात. पण ही एक झलक झाली. अशा कित्येक गोष्टी आपण त्याने किती वेळा निवडून दिलं? 5. त्याच्या आधी पुंडलिकराव सुरा होते, बरोबर आहे, पण तो एक कट्टर माणूस होता. बरं, हे झालं त्यांचं. दुसरे म्हणजे हे वरती दिल्लीचे सगळे भ्रष्टाचार. दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते? म्हणजे कालच्या सभेत बोललो, आता सुद्धा सुनील महाराज बसलेत, अनिल भैया राठोड बसलेले आहेत. सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली, सेवालाल महाराज, मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल. मी सुद्धा पोहरा देवीचं दर्शन घेतलं, सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली. सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागायचं आणि मुली ह्या देवता समान असतात. सांगितलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मी कसे वागले, त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून? कारण आरोप भयानक होते. सरकार गद्दारी करून पाडलं, मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे. म्हणजे इथे सुद्धा बंजारा समाजाचे जे माझे बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, त्यांनी ही बातमी चॅनलवरनं सगळ्यांना दाखवा, कारण ही मी दिलेली बातमी नाही आहे, वृत्तपत्रात आलेली बातमी आहे, ती दाखवतोय. नाहीतर तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं तर आहेच, आत्ताच ते पडलेत. पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा 750 कोटींचा भूखंड त्या गद्दाराच्या घशात, म्हणजे एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय. म्हणजे महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात. समाजाला तुम्ही फसवताय. आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत यांना मतं देणार आहे का? हा भ्रष्टाचार नाहीये, हा भ्रष्टाचार आहे. त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणींनी केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे. 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणावरती केला होता? कोणी केला होता? अजित पवार आज कुठे आहेत? अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला? अशोक चव्हाण कुठे आहेत? आपल्या मिंद्यांसोबत जे गद्दार पळाले त्यांच्यावरती सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या, ते सगळे गद्दार आज कुठे आहेत? याचा अर्थ काय की गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि अमित शहानी आपल्यावरती टीका केली होती की महाविकास आघाडी आहेच ना. आता सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इथले येऊन मला त्यांनी सत्कार करून माझे गेले. महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाची आपली आघाडी. आता 3 पक्ष म्हणून त्यांना काय सुचलं की 3 चाकी रिक्षा आहे. म्हणून अमित शहा जे बोलले की महाविकास आघाडीची रिक्षा ही पंक्चर झालेली रिक्षा आहे, आमची पंक्चर झालेली रिक्षा आहे. मग अमित शहाजी, तुमचं ट्रिपल इंजिन सरकारला ही सगळी भ्रष्टाचाराची चाकं का लागतायत? आमची रिक्षा पंक्चर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.